विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। बाबा मगाशी सगळेजण विठ्ठल मंदिरामध्ये घेऊन गेले मला आणि तिथं आम्ही प्रार्थना केली की बाबा 20 तारखेला बाबांच्या पारड्यात तुझा आशीर्वाद विठ्ठलाचा मिळू दे आणि या कराडच्या जनतेचा सहकार्य आपल्याला मिळू दे अशी प्रार्थना आम्ही केली। आज अतिशय आनंद वाटतोय की आदरणीय बाबांसारखं एक नेतृत्व, या राज्याला दिशा देणारं नेतृत्व आणि ज्या नेतृत्वानं आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये या महाराष्ट्राची गती वाढवण्याचं काम केलं, या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं काम त्या ठिकाणी केलं, या महाराष्ट्राला एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेबांची ओळख या संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी होते। आज आपण बघितलं असेल टीव्हीवर मगाशी मुख्यमंत्रीच उतरून कुठंतरी गेले, कुणीतरी घोषणा दिल्या म्हणून स्वतःच मुख्यमंत्री जाब विचारायला गेले असं टीव्हीवर आता चालू आहे। अशा या काळामध्ये मुख्यमंत्री कसा असावा त्याचं चांगलं उदाहरण कोण असेल तर पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या ठिकाणी। आणि म्हणून या कर्तृत्व नेतृत्वाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा या आपल्या शहराला आहे, स्वर्गीय विलास काकांचा वारसा आहे, स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांचा वारसा या शहराला आहे। या सगळ्या मंडळींनी या कराडला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपापल्या काळामध्ये प्रामुख्याने केला। आत्ताच्या काळामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली या कराडमध्ये असंख्य कामं झाली, असंख्य चांगल्या गोष्टी झाल्या आणि या चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याची वेळ येणाऱ्या 20 तारखेला आलेली आहे, ज्याचा उल्लेख शिवराजनं त्या ठिकाणी केला की एक कर्तृत्व नेतृत्व, राजीव गांधी जीवनदायी योजना असू दे किंवा आज जी 108 नंबरवर फोन केल्यावर ॲम्ब्युलन्स येते, ते जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही कल्पना आणि अंमलबजावणी कुणाच्या काळात झाली असेल तर ती पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये। यादी प्रचंड आहे, मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आदरणीय बाबांनी केलेलं काम याची यादी प्रचंड आहे। आणि म्हणून तुम्हा कराडकरांना एक अभिमान पाहिजे, तुम्हा कराडकरांना एक स्वाभिमानानं ही लढाई पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी असला पाहिजे। आम्ही कोल्हापूरचे असू दे, गडचिरोलीतले असू दे, अगदी गोंदियापासून सगळी माणसं आज बाबांना या ठिकाणी मानत असतात। का म्हणतात? कारण की हे नेतृत्व असं आहे की ज्या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केला। आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे, हा एक संघर्षाचा काळ आहे। एका बाजूला एक महायुतीचं भ्रष्टाचारी सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक विश्वासू सरकार या राज्याला नेतृत्व करायची संधी मिळणार आहे। आणि म्हणून ही नेतृत्व करायची संधी ज्यावेळी आपण महाविकास आघाडीला देणार आहोत त्यामध्ये सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर उद्याच्या भविष्यकाळात पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा असणार आहे, हे मला मुद्दामून आपल्याला सांगा। आणि म्हणून हे जे काय रत्न आपल्याला लाभलेलं आहे, तुम्ही कराडकर अत्यंत नशीबवान आहात। गेल्या 5-50 वर्षाचा विचार केला, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून आनंदराव चव्हाण साहेब असतील, प्रेमिला काकी असतील, विलास काका असतील, पी.डी. पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळी, ही सगळी मंडळी तुम्हाला मिळालीत आणि या कराडला नावारूपाला आणण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि इथल्या जनतेनं देखील भरभरून असं प्रेम या सगळ्या मंडळींच्या या ठिकाणी केलेलं आहे। एवढा मोठा माणूस आज तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे, ज्या माणसाचं नाव हेच त्याची ओळख या ठिकाणी आहे। एक हिंदीमध्ये डायलॉग है, मेरा नाम ही काफी है, तसं पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे उनका नाम ही काफी है, कहीं भी जाओ सिर्फ पृथ्वीराज चव्हाण साहब के गांव से आए बोलो तो काम हो जाता है, म्हणजे काम व्हायला कुठेही अडचण येत नाही। एवढं वजनदार नाव हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आपल्या पाठीमागे आहे। आता आपली जबाबदारी आहे या नावाला साजेसा असा विजय मिळवून देणं, या नावाला साजेसा असा मताधिक्य मिळवून देणं, ही तुमची आमची जबाबदारी पुढच्या 8 दिवसामध्ये असणार। उलट्या बाजूनं एक अपप्रचार केला जाईल, उलट्या बाजूनं चुकीच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातील, पैशाचा महापूर येईल, पैशाचा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वापर त्या ठिकाणी होईल, परंतु काळजी करायचं काम नाही बाबा। उलट्या बाजूनं पैशाचा महापूर आला तरी तुमच्या बाजूनं मताचा महापूर येणार, हे मी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांग। मताचा महापूर हा फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या पाठीमागे येणार, याचा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी, या महाराष्ट्रातली जनता आज वाट बघते। मला अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी फोन येतात,
मी मागच्या सभेमध्ये आता मलकापूरला सभा झाली त्यावेळी सांगितलं, माझे कार्यकर्ते, माझे जवळचे कार्यकर्ते मला म्हणतात, अजून बाबांच्याकडे तुम्ही का गेला नाही, म्हणजे बाबांच्याकडे सभेला का गेला नाही, कधी जाणार आहे. एवढं प्रेम आमच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा आदरणीय बाबांच्यावर त्या ठिकाणी. काल 100 कोल्हापुरातले कार्यकर्ते मला न सांगता, मला न विचारता या कराडमध्ये आले आणि पै पाहुणे ओळखीच्या लोकांना भेटून गेले. रात्री आल्यावर मला सांगितलं, आम्ही 10 गाड्या घेऊन साहेब कराडला जाऊन आलो, कारण की हा माणूस आहे, ज्या माणसानं तुम्हाला पाठबळ दिलं, तुम्हाला पाठिंबा केला, माझ्या राजकीय जीवनामध्ये मला पाठबळ देण्याचं काम आदरणीय बाबांनी त्या ठिकाणी केलं. या कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन बाबा मुख्यमंत्री असताना त्यांनी एका रात्रीत मंजूर केली. मी विसरलो नाही. ज्यावेळी 10 वर्षानंतर याचं उद्घाटन करायचं होतं त्यावेळी पुन्हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या हस्तेच उद्घाटन कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनचं केलं. कारण की जाणीव मला आहे, तशी तुम्ही जाणीव ठेवणं गरजेचं आहे. या महाराष्ट्रातली जनता बघते कराडकर काय करतात, कराडची जनता किती स्वाभिमानी आहे, कराडची जनता किती या ठिकाणी निर्णय काय घेते याची वाट येणार आहे, तेव्हा 23 तारखेला बघणार आहेत. आणि म्हणून आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल. हे जे काही रत्न आपण मोठं केलेलं आहे, हे जे नेतृत्व या राज्यामध्ये मोठं केलेलं आहे, त्या नेतृत्वाला जपण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. पंतप्रधान कार्यालयापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत आज बाबांचं नेतृत्व या महाराष्ट्रानं मान्य केलेलं आहे. या महाराष्ट्रानं सिद्ध केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व कोण असेल, तिथं वरचा क्रमांक कुणाचा लागत असेल तर तो फक्त पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा या ठिकाणी लागतो. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला अभिमान असला पाहिजे, माझ्या कराडचा आमदार कोण आहे तर पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, हे आपल्याला अभिमानानं सांगता आला पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला निर्णायक अशी भूमिका घ्यावी लागेल. महाराष्ट्रनामा परवा जाहीर झाला. या 3 पक्षाचा ज्यावेळी जाहीरनामा करायचा निर्णय झाला त्यावेळी तिन्ही पक्षातल्या पवार साहेब असू देत, उद्धव ठाकरे साहेब असू देत, आमचे नेते राहुल गांधी असू देत, या सगळ्यांनी जबाबदारी कुणाकडे दिली तर ती पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्याकडे दिली. जाहीरनामा करणं सोपं नाही आहे, प्रत्येक घटकाला न्याय देणं सोपं नाही. एकच माणूस होता की जो या महाराष्ट्राचा संपूर्ण अभ्यास करून माता भगिनींसाठी पासून तरुणांना न्याय देऊ शकत होते, ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेब या ठिकाणी होते. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे. आज महिलांना 3000 रुपये देण्याची घोषणा आम्ही केलेली आहे. एसटी मधला प्रवास मोफत केलेला आहे. त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं काय केलं असेल तर महागाई आटोक्यात आणणार हा निर्णय देखील या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी घेतला. MPSCच्या विद्यार्थ्यांना मदत करण्याची भूमिका आपण घेतोय. पहिल्या 100 दिवसामध्ये, वर्षभरामध्ये 2.5 लाख नोकर भरती करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतोय. शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतोय. बेरोजगाराला रोजगार देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतोय. 300 युनिट लाईट बीट असेल तर 100 युनिट आपण माफ करणार आहोत. हा निर्णय आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला, हा निर्णय आपल्या जाहीरमध्ये घेतलेला आहे. हे सगळं कशामुळे शक्य झालं? कारण की या जाहीरनाम्याच्या कमिटीचे चेअरमन पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, जे लोकांचे अश्रू पुसू शकतात, जे गरिबाचा आवाज या ठिकाणी मानू शकतात. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढी पदं भोगली, भरपूर त्यांना करता आलं असतं, कारखाना काढता आलं असतं, संस्था काढता आल्या असत्या, परंतु स्वतःसाठी या माणसानं काही केलं नाही. हे जनतेनं देखील लक्षात ठेवलं पाहिजे. हे जनतेनं देखील लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या माणसानं निस्वार्थीपणे आपली हयात, आपलं आयुष्य काँग्रेस पक्षासाठी या ठिकाणी दिलं, या कराडच्या जनतेसाठी दिलं, आता आपली वेळ आली आहे त्या उतराई करण्याची. आपली जबाबदारी आलेली आहे की पृथ्वीराज चव्हाण साहेबांना मताधिक्यानं निवडून देण्याची. उलट्या बाजूने मी म्हटलं तसं अनेक आमिष येतील, अनेक गोष्टी येतील, परंतु तुम्ही कराडकरात, कोल्हापूरकरांच्या पेक्षा हुशार आहात. त्यामुळे मला खात्री आहे की या सगळ्याचा कंडका पाडल्याशिवाय तुम्ही गप्प बसणार नाही. मला खात्री आहे की एकदा तुम्ही ठरवलं की तुम्ही मागे पडणार नाही. आणि एकदा ठरवा, एकदा क्रांती करा, एकदा या महाराष्ट्राला दाखवून द्या ही यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमी आहे. मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांची आणला,
त्यानंतर आम्हाला महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. हे नेतृत्व आम्ही जपणार, हे नेतृत्व आम्ही जपणार, तर आताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपणार आणि या माणसाला लागल ती मदत करणार, लागल ती ताकद करणार. आणि म्हणून पुढच्या 8 दिवसामध्ये दुसरा कुठलाही विचार करू नका. कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा माझं हित कशात आहे, माझ्या तालुक्याचं हित कशात आहे, माझ्या या कराड शहराचं हित कशात आहे. आज एसटी स्टँडवर गेल्यावर पृथ्वीराज चव्हाण साहेबांची आठवण येते का नाही? एसटी स्टँड कुणी केलं? बाबांनी केलं. आरटीओ ऑफिस कुणी आणलं? म्हणजे या शहरामध्ये जी जी विकास कामं केली, मी त्यावेळी देखील बाबांना म्हणलो मुख्यमंत्री पदानंतर पुढचे 5 वर्ष या कराडमध्ये कामं चालू होती. एवढं भरभरून तुम्हाला दिलेलं आहे. जेवढं भरभरून बाबांनी या कराडला दिलं तेवढंच भरभरून मतं आता तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला बाबांना त्या ठिकाणी द्यावी लागेल, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त एका आमदाराची निवड करायची नाही, तर उद्या पुढच्या 5 वर्षामध्ये कुठल्या विचाराचं राज्य महाराष्ट्रात राज्य करणार आहे. एका बाजूला फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श घेऊन महाविकास आघाडी या ठिकाणी काम करते, आपल्या समोर आलेली आहे. दुसऱ्या बाजूला संघ असेल, भाजप असेल, जातीवादी विचाराचे लोक ते पुन्हा त्या देशाला 19व्या शतकाकडे नेण्याचा प्रयत्न करतायत. अशी ही विचारधारेची लढाई आहे. एका आमदाराच्या निवडणुकीची लढाई नाही आहे, तर सरकार कुणाचं स्थापन होणार, महाराष्ट्राचं भवितव्य कुणाच्या हातात देणार. गेली 10 वर्ष आपण भारतीय जनता पक्षाचं राज्य पाहिलं. महाराष्ट्राची जी दुर्दशा झालेली आहे, त्याला भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये त्यांनी जी गत महाराष्ट्राची केली ते आपण पाहतो. प्रचंड मोठी बेरोजगारी, युवकांच्या हाताला काम नाही, युवकांचा लग्न होत नाही कारण त्यांना नोकरी नाही. आई बापांनी कर्ज काढलेलं आहे, बँकेची कर्ज घेतली ती फिटत नाही. आणि आज इंजिनियर MBA होईल मुलांना पिझ्झा नेऊन देण्याचं काम करावं लागतंय, कारण शिक्षण कर्ज घेतलेली आहे, बँकेची कर्ज फेडायची, जमीन गहाण ठेवलेली आहे, नाही होत. म्हणून बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न महाराष्ट्रातल्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे एकही नवा मोठा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. जे येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख गिळून गप्पा बसले. मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये होणार, तिथे पळून गांधीनगरला दिलं. तिथं कोणी येत नाही म्हणून मग बुलेट ट्रेन सुरू केली. कुणीही बुलेट ट्रेनची मागणी केली नव्हती. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, खर्च 1,25,000 कोटी, निम्म कर्ज महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यात, तुमच्या आमच्या डोक्यात. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, लागवडीचा कर्ज वाढत चाललेला आहे. सोयाबीनचं उदाहरण गेलं तर आज हमी भाव 4,900 आणि आज 4,000 देखील मिळत नाही. दररोज महाराष्ट्रामध्ये 9 शेतकरी आत्महत्या करतात आणि नाकर्ते सरकार, शिंदे फडणवीस सरकार निमूटपणे तिकडे बघत बसलेलं. आज महागाईमुळं तुमच्या घराणीचं कंबरट मोडलेलं आहे. गॅस 400हून 1100, डिझेल पेट्रोल 100 पार, अगदी सगळ्या गोष्टी इतक्या महाग झालेल्या आहेत. GST 18%. इतकंच काय तर स्टॅम्प पेपर सुद्धा 100 रुपयाचा 500 रुपये. कशा करता केलं हे तुम्ही? महागाईमुळं सर्वसामान्य माणसाचं जीवन असह्य करून टाकलं. आता तुम्ही त्यातून काहीतरी मार्ग काढण्याकरता लोकांनी लोकसभेमध्ये तुम्हाला धडा शिकवला, तुमचा दारुण पराभव केला. आता राज्य जाते हातात नाही दिसत असताना तुम्ही आता पॅनिक झालेला आहे. त्या पॅनिक मध्ये तुम्ही लाडकी बहिणीची योजना पुढे आणली. मी लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलेलं, कारण मी कर्नाटक आणि तेलंगणाने
आम्ही देतोय 2000 रुपये. माझं एवढंच म्हणणं होतं की 1500नी भरपाई होणार नाही. आज महिला घरामध्ये बिनपगारी काम करतात, स्वयंपाक पाणी, मुलांचं संगोपन, धुणं भांडं हे सगळं काम करतात, ते काही त्याला मोबदला मिळाला नाही. म्हणून समाजानं त्यांना बहिणींना पुढची नवीन पिढी पालन पोषण करण्याकरता आज त्याचा मोबदला म्हणून हे पैसे दिले गेले पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की किमान 2000 तरी कर्नाटक में होतोय, तुम्ही ठिकाणी दिलं. शेवटी मी जाहीरनामा कमिटीचा म्हणून अध्यक्ष म्हणून आम्ही चर्चा केली, गंभीर चर्चा केली. दिल्लीला राहुल गांधी खडगेजी यांची चर्चा केली. आम्ही शेवटी निष्कर्षात आलो की गेल्या 10 वर्षामध्ये महागाईनं कुटुंबांना जे मोडलेलं आहे, सरकारनं कंबरट मोडलेलं आहे, त्याची भरपाई करण्याकरता 2000नी काही होणार नाही. 2100 नाही तर 3000 रुपये दिले पाहिजेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये बघितले ना, दरमहा 3000 रुपये देण्याचं मी आश्वासन दिलं. त्याचबरोबर भगिनींच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून एसटी प्रवास मोफत केलेला आहे. कुठं तुम्ही देवधर्म करायचा आहे, पै पाहुण्याने भेटायचं, जा. 4-5 मैत्रिणी सहलीकडून जाण्याचं तरी जा. आत्मविश्वास त्यातून निर्माण होतोय आणि समाजाचा खरा फायदा होतो. जेव्हा भगिनी वर्ग आज अर्थव्यवस्थेमध्ये जबाबदारी घेतो तेव्हा मग समाजाचं भलं होतं. त्याचबरोबर आरोग्याकरता आपल्याला माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी योजना, त्याचं पुढे नाव महात्मा गांधी जीवनदायी योजना झालं. विमा योजना होती, 1.5 लाखापर्यंत उपचार मोफत केला होता. 2012 साली मी सोनिया गांधींच्या साक्षीने योजना महाराष्ट्रात लागू केली होती. ती योजना आम्ही पुन्हा त्याचं रूपांतर करून आता 1.5 लाख नाही तर 25 लाखापर्यंत उपचार मोफत करण्याचं आम्ही अभिवचन आमच्या प्रतिज्ञापत्रात दिलेलं आहे. कुठलाही गंभीर आजार असला तरी आता कुटुंब मोडणार नाही. हृदय असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, आणखी काही आजार असेल, आता एखादा गंभीर आजार झाला तर कुटुंब उद्ध्वस्त होतं. आता आमच्या या जाहीरनाम्यामध्ये आश्वासनामुळे होणार नाही आणि आम्ही पोकळ बोलतोय असं नाही आहे. ही योजना आम्ही 25 लाखाची विमा योजना आम्ही राजस्थानमध्ये अंमलात आणलेली आहे. तीच योजना आम्ही महाराष्ट्रात लागू करतोय. त्याचबरोबर युवकांना आमची प्रतिज्ञा आहे की तुम्हाला नोकरी मिळेल तोपर्यंत वर्षभरापर्यंत 4000 रुपये नोकरी शोधण्याकरता भत्ता आम्ही देणार आहे. महिलांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, युवकांच्या करता, आरोग्याकरता. आणि शेवटची आमची गॅरंटी आहे, जात वाढ जनगणना. समाजाची सद्य परिस्थिती माहिती झाल्यावर उपाययोजना करणं शक्य होणार आहे. रोग काय आहे त्याचं निदान झाल्याशिवाय डॉक्टरला औषध देता येत नाही. त्यामुळं राज्यामध्ये काय परिस्थिती आहे प्रत्येक समाजाची ही शोधून काढण्याकरता जात वाढ जनगणनेचं आश्वासन आम्ही दिले. ही पंचसूत्री विकासाची हे घेऊन आम्ही आपल्या समोर आलो. कराडच्या विकासाबद्दल उलट जाहिरातबाजी चाललेली. मला विरोधकांना विचारायचं की गेली 10 वर्ष तुमचं सरकार होतं, दिल्लीत होतं, राज्यात होतं, कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष देखील भाजपच्या होत्या. काय केलं तुम्ही? शेवटच्या लोकसभेचा पराभव झाला, तुम्ही आता बोर्ड लावताय. 2015 मध्ये काय केलं, 16 मध्ये काय, 17 मध्ये काय? मी मुख्यमंत्री असताना 1800 कोटीची कामे केली हे तर मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर तुमचं सरकार असताना आम्ही विरोधी पक्षाचा आमदार म्हणून देखील मी तितकीच 1800 कोटीची कामं केली केंद्रातली आणि राज्यातली. तुम्ही आता त्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करताय, पण लोकांना माहिती आहे गेल्या 10 वर्षात कुणी कामं केली. विकास कामामुळे नव्हे तर या देशातील लोकशाही कायम ठेवण्याकरता आज या ठिकाणी तुम्हाला मतदान करावं लागेल. देश आज राज्याची परिस्थिती फार वाईट आहे. महाराष्ट्र एकेकाळी प्रथम क्रमांकावर होता औद्योगिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या. आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे. 11व्या क्रमांकावर. तामिळनाडू आपल्या पुढे आहे, तेलंगणा आपल्या पुढे आहे, कर्नाटक पुढे आहे, आंध्र पुढे आहे. इतकं काय तर गुजरात आपल्या पुढे गेले, हरियाणा आपल्या पुढे गेले. आणि हे सरकार निद्रिस्त सरकार, काही काळजी नाही अशा पद्धतीनं फक्त पैसे गोळा करायचं काम चाललेलं आहे. 50 कोटी देऊन तुम्ही आमदार खरेदी विक्री केली. मोदी एका बाजूला सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा. आज तुम्ही मुंबईला या, कराडला या, सांगा की मी तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त सरकार दिलेलं आहे. काय चाललेलं आहे?
महाराष्ट्रात जे काही घडलं मोदी शहाच्या आशीर्वादानं घडलं, ते नकळत घडलेलं नाहीये. इतकी मोठी घटना गुजरात सरकार, आसाम सरकार, गोवा सरकार महाराष्ट्रातून फुटीर आमदारांच्या स्वागताला तयार होतं. मोदी शहाच्या कृपेमुळे आशीर्वादामुळे झालेलं आहे. तुम्ही आता भ्रष्टाचार मुक्त सरकारची घोषणा करताय. किती भ्रष्टाचार आहे? 50-50 कोटी आमदारांना दिले, ते वसूल करण्याकरता सांगताय. कॉन्ट्रॅक्टांना कॉन्ट्रॅक्टमध्ये 30% कमिशन घ्या, तुमचे 50 कोटी पूर्ण करा. सरकारी नोकऱ्यांच्या बदली करता तुम्ही गिराईक आणा, त्यातनं पैसे घ्या, तुमचे 50 कोटी पूर्ण करा. एखादा अधिकारी जर पैसे देऊन बदली करून आला, तो सर्वसामान्य जनतेला पिळल्याशिवाय राहील का? ही परिस्थिती आज महाराष्ट्रात दररोज आपण बघतोय की काय चाललेलं आहे महाराष्ट्रात. हे सरकार आपल्याला घालवलं पाहिजे. हे सरकार इथे एक दिवसही राहण्याचा त्या सरकारला अधिकार नाही. इतका भ्रष्टाचार आहे की शिवछत्रपतींना देखील ज्या भ्रष्टाचारांनी सोडलेलं. मालवणला शिवछत्रपतींचा पुतळा उभा केला, मूर्तिकाराने सांगितलं की 3 वर्ष लागतील. त्याला म्हटले नाही, मोदी येणार आहे, 3 महिन्यात कर. 2 महिन्यात त्याने कसा तरी थातूर मातूर पुतळा उभा केला. शिल्पकाराला 23 लाख दिले, बिल फाडलं 38 कोटीचं. आणि मग पुढे काय झालं? 6 महिन्यातच पुतळा कोसळून खाली पडला. शिवछत्रपतींचा नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केला. काही चौकशी नाही, दिलगिरी व्यक्त केली नाही. अरे दिलदास्त बनलेले. आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय झालेली आहे? बदलापूरची घोषणा, 4-4 वर्षा मुलींच्यावर अत्याचार होतो आणि त्या अत्याचारांना वाचवायचा प्रयत्न सरकारतर्फे होतो. पुण्याला अल्पवयीन मुलगा मद्य धुंद अवस्थेमध्ये 2-2 कोटीच्या गाड्या उडवतो, रजिस्ट्रेशन नाही, नंबर नाही, निरपराध माणसांचा बळी घेतो. त्याला वाचवायला मंत्री आमदार पुढे येतात. दिवसा ढवळ्या मुंबईमध्ये माजी मंत्री, माजी आमदार बाबा सिद्दीकी सारख्या एका व्यक्तीचा दिवसा डोळ्यात सुपारी देऊन खून केला जातो. महाराष्ट्र सरकार स्वस्थ बसलेलं. मोठ्या मोठ्या व्यक्तीला धमक्यात दिल्या जातात. 200 कोटी द्यानंतर तुम्हाला तुमचं अपहरण करू, तुमचं खून करू. महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र सरकारचा डीजी, डायरेक्टर जनरल पोलिसाला निवडणूक आयोगाला काढून टाकावं लागतं. कसलं प्रशासन झालं? मी प्रशासन चालवलेलं आहे, मला माहिती आहे. अशा प्रकारचं गलथान प्रशासन मी कधीही पाहिलं नव्हतं. म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला सगळं बदललं पाहिजे. आज कराड शहराला एक उच्च परंपरा आहे. या मतदारसंघाचं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. नंतर यशवंतराव मोहिते होते, स्वर्गीय विलास काका होते, मी त्यानंतर गेलो. पण कधीही जातीवादी विचारांना इथे थारा दिला गेला. फुलेशाह आंबेडकरांची परंपरा आम्ही जपली. आज पी.डी. पाटील साहेब असतील, यशवंतराव चव्हाण त्यांनी या प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि कराडला एक अत्यंत आधुनिक शैक्षणिक नगरी अशा प्रकारचे गंगा जमुनी जी संस्कृती, कृष्णा कोयनेचा संगम या ठिकाणी सुंदर शहर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आज मला आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना वाकानाचा एरिया वाढवून दिला. कराड शहरामध्ये जवळजवळ 60% क्षेत्रफळ वाढवलं. त्या परिसरामध्ये पुष्कळ वेगाने तिथं विकास आता होई घातलेला चालू झालेला आहे. आणि कराडला कुठेतरी वाढण्याची संधी मिळालेली. आणि यामुळे आता पुढच्या पायरीमध्ये आपण कराडचं इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे. एसटी स्टँड असेल, प्रशासकीय कार्यालय असेल, पोलीस कार्यालय असेल, पोलीस वसाहत असेल, सर्किट हाऊस असेल, कृषी विद्यापीठ असेल, रस्ते असतील. मग तो गुंडाळे रस्ता असेल, ढेबेवाडी रस्ता असेल, पाटणला जाणारा रस्ता असेल, मसूर किंवा उगलेवाडीला कारव्याला जाणारा रस्ता असेल, 6 रस्त्यांचं प्रचंड मोठे महामार्ग दर्जाचे रस्ते केल्यामुळे संबंध परिसर विकासाच्या मार्गावर. आज कराड मलकापूर परिसरामध्ये ज्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस तयार होत आहेत ते मुंबई पुण्याला लाजवतील अशा प्रकारे या ठिकाणी कॉम्प्लेक्स होत. म्हणून या पुढच्या काळामध्ये आपल्या समोर आव्हान आहे. कराडच्या विद्यानगरीमधून पास झालेल्या, इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास झालेल्या, फार्मसीमधून पास झालेल्या मुलांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे. पुण्या मुंबईला जाण्याची गरज नसावी.
आपल्याला MIDC इथं मोठी करणं अवघड आहे. मी प्रयत्न केला पण 400-500 एकर जमीन इथं मिळणं शक्य नाही. एकतर डोंगरी भाग आहे किंवा बागायत भाग आहे. म्हणून आपल्याला हिंजेवाडीला पुण्याला जे मॉडेल आहे IT हब, बायोटेक्नॉलॉजी हब, कॉर्पोरेट ऑफिसेसचे केंद्र, बॅक ऑफिसेस, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, लिगल ट्रान्स्क्रिप्शन, आधुनिक IT ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या इथे आणल्या पाहिजेत. 10-12 मजली उंच टॉवर केला की एका मजल्यावर 10 कंपन्या आज काम करतात. आज मुलं आपली कराड परिसरात पुण्याला जातात, तिथे त्यांना राहणं परवडत नाही, फ्लॅट भाड्याने घ्यावं लागतो, 4 चाकी वाहन घ्यावं लागतं, तरच तिथं ऑफिसला जाता येतं, परत येता येतं. म्हणून त्याला पगारही जास्त यायला लागतो. IT कंपन्या लो कॉस्ट ऑप्शन शोधायला लागलेले, कमी खर्चाचे ऑप्शन्स कोण आहेत, Tier 2 सिटीकडे जायचा ते प्रयत्न करतायत. त्यामध्ये कराडला अत्यंत उत्कृष्ट आता कॅन्डिडेट शहर म्हणून कराडकडे आता उद्योगपती बघायला लागले. आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये राजकीय स्थैर्य देणं महत्वाचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये उद्योग येत नाहीत, पण जी काही घटना सरकार पाड्यापाडीमध्ये झाली, रोज एक नवीन सरकार, रोज एक नवीन उद्योग मंत्री, पहिल्या उद्योग मंत्र्याचं काय, दुसऱ्या उद्योग मंत्र्याचं काय, उद्योगपती इथे यायला तयार. राजकीय स्थैर्य ते नसलं तरच ते येतात. सगळी गुंतवणूक परराज्यामध्ये चाललेली आहे. इथं देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की 2017 साली मला आठवते की ॲपल कंपनीचा फोन करण्याची कंपनी फॉक्सकॉन कंपनी इथे येणार आहे, 35,000 नोकऱ्या इथे उपलब्ध होतील. ती कंपनी गेली तामिळनाडू, महाराष्ट्रात आली नाही. देवेंद्र फडणवीस उत्तर देतील का की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, महाराष्ट्रात का आला नाही, तामिळनाडूमध्ये का गेला? आज ॲपल कंपनी 4 ठिकाणी आपले फोन भारतात तयार करते. तामिळनाडू श्रीपेरुंबदूरला करते, कोलारला कर्नाटकामध्ये करते, श्री सिटीला आंध्रामध्ये करते. या सगळ्या शहरामध्ये ॲपल कंपनी जाते. मग महाराष्ट्रात याला काय बिघडलेलं? महाराष्ट्रातले राजकीय वातावरण, महाराष्ट्रातला भ्रष्टाचार, महाराष्ट्रातलं नेतृत्वहीन सरकार या ठिकाणी चाललेलं आहे. 3 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, ही परिस्थिती आपल्याला बदलावी. लोकसभेला तुम्ही ज्याप्रमाणे निर्णायक मतदान केलं, 65% जागा महाविकास आघाडीला दिला आणि देवेंद्र फडणवीसांच्या युतीला फक्त 35% दिले. त्याची पुनरावृत्ती आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार ते पण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालं. लोकसभेचे आकडे बघा, हे अतिशयोक्ती नाही आहे, विशफुल थिंकिंग नाही आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला हा निर्णय आहे 6 महिन्यापूर्वी, आणि तोच निर्णय आता पुन्हा विधानसभेला होणार आहे. पुन्हा सुजलाम सुफलाम राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न अवघड आहे. इतकं अधोगतीला राज्य पोहोचलेलं आहे की त्याला दुरुस्त करणं काही फार सोपं नाही. सगळ्यांनी विचारपूर्वक, अनुभवी माणसांनी एकत्र येऊन हे राज्य पुन्हा सावरलं पाहिजे, रोजगार निर्माण केले पाहिजेत, शेतकऱ्याची दुःख हरण केली पाहिजेत, महिलांच्यावर महागाईचा जो आघात झाला तो दुरुस्त केला पाहिजे. त्याचा आम्ही जाहीरनाम्यातून थोडासा प्रयत्न केलेला. पण आपण आम्हाला महाविकास आघाडीच्या सरकारला आशीर्वाद द्या. आपण बघा की पुन्हा ज्या प्रकारे काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या आमच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या काळामध्ये तो विकास झाला, त्याच्यापेक्षा अधिक गतीनं विकास करण्याच्या संधी आहेत. आज रोजगाराची संधी या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक आहे. ती करण्याकरता कराडमध्ये IT हब करणं, कॉर्पोरेट सेक्टर हब करणं, लो कॉस्ट डेस्टिनेशन करणं, याचा आपल्याला प्रयत्न करायचे. त्याचं मी आश्वासन आपल्याला देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये जे कराडचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, उद्या कराड जिल्हा झाला सगळं तिथे तयारी झालेली आहे. त्याचप्रमाणे उद्याच्या 5 वर्षामध्ये IT हब, रोजगाराची संधी करून एक टुरिझम वाढवून आज कराडचा जो आम्ही किनारा विकास केलेला, नदी किनारा विकास केलेला आहे, संरक्षण भिंत बांधलेली आहे, त्या ठिकाणी टुरिझम हब निर्माण करण्याचे अनेक कल्पना आमच्या कराडकरता आहेत. शैक्षणिक हब आहे, त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी थोडं चेक आहे, विमानतळ सुरू झालं की मग तिथून आणखी टुरिझम वाढेल, लोक गुंतवणूकदार इथे येतील. सगळ्या गोष्टींचा पाया आम्ही घातलेला आहे. त्याची पूर्तता करण्याचं आता आपल्याला प्रयत्न करायचे. त्याकरता मी आपल्याला नम्र विनंती करू, थापा मारणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका, पैशाची मस्ती असणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका. आज आपल्याला लोकशाही टिकवायची आहे. तर तुम्ही
पैशानी कुणाचाही स्वाभिमान विकत घेता येतो हे जर तुम्ही दाखवलं तर मग या भारताच्या लोकशाहीच्या भवितव्याला काही अर्थ राहणार नाही. आज या ठिकाणी बंटी पाटील आले, अनेक सभा चाललेल्या आहेत. मलकापूरला याच वेळेला सभा झाली, बुधवार पेठेमध्ये आंबेडकर चौकामध्ये सभा झालेली आहे. तिथं मी या ठिकाणी बोलून इथं आलेलो आहे. तिथून बंटी पाटील तिकडे गेलेले आहेत, उदयदादा बोलून इथं आलेले आहेत. त्यामुळं एकदम आज खऱ्या अर्थानं निवडणुकीला आज जनतेमध्ये जाऊन मोठ्या सभा घेण्याची संधी आलेली आहे. आपण मोठ्या संख्येनं विठ्ठल चौकाच्या सभेला आलात आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आशीर्वाद देण्याची मी विनंती करतो. माझं 3 नंबरला नाव आहे. तिथं हाताचं चिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेल्या लोकसभेला चिन्हाचा घोटाळा झाला. आता तसं घोटाळा होण्याचं काही कारण नाहीये. हाताच्या पंजासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीला विजयी करा, काँग्रेसला विजयी करा आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम राज्य प्रथम क्रमांकाचं राज्य करायचा प्रयत्न करूया, विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.